हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आपण इलेक्ट्रिक गाडीचे जे रिमोट दिलेलं आहे त्याची आपण माहिती घेणार आहे. त्याच्यावरती जे स्विचचं आयकॉन दिलेलं आहे ते कुठं आणि काय कामाचं आहे. तर सुरुवात करायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकताय, जर आपलं की जे आहे ॲग्निशन आपण जिथं गाडीला लावतोय की ती कीचं जे ॲग्निशन आहे तो खराब झाला, कीनी ऑपरेट होत नाहीये गाडी, व आपली गाडी चालता चालता बंद पडते आधीमध्ये की लावल्यावरती. हा यूज केल्याने इलेक्ट्रिक गाड्यांचं मी सांगतोय. तर त्यावेळेस जर आपलं ॲग्निशन खराब झाला असेल व आधीमध्ये बंद पडत असेल, गाडी चावी लावल्याने आपण रस्त्यात थांबून परत बंद करून परत ऑन केली की चालते आणि परत अर्धा 1 किलोमीटर जाऊन परत बंद पडत असेल, तर त्या कंडिशनला काय करायचं. आता प्रत्येक इलेक्ट्रिक गाड्यांना जे रिमोट आहे तो दिलेला असतोय. साधारण जास्त करून 99% कंपनी जे आहेत ते देतात रिमोट सोबत. तर जे फ्लॅशचे निशाण आहे प्रत्येक गाडीला दिलेलं असतोय की मध्ये, रिमोट मध्ये जे फ्लॅश आहे तुम्हाला दाखवतोय मी. हा जे स्विच दिलेला इकडचं जे स्विच आहे फ्लॅश, जे विजळीचं आपण म्हणतोय वीजचं, तर हा जे स्विच आहे तो आपण डबल क्लिक केलं 1 आणि 2 दोनदा प्रेस केल्यावरती ती गाडी बायपासनी चालू होऊन जाते, बट कंट्रोलरनी, म्हणजे थोडक्यात बोलायचं अर्थ कंट्रोलरवरनं चालू होऊन जाते. आणि हा जे तो मेकॅनिझम पार्ट आहे तो आपल्याला परमिशन द्यावा लागतो. हा रिमोटवरनं आपण डायरेक्टली गाडी ऑन करू शकतोय. जे फ्लॅशचे चिन्ह आहे ते. आता हा झालं आपलं गाडी ऍक्टिव्ह करायचं. जर बंद करायची झाली तर रिमोटनी नाही होणार, का की आपण जे कीनी नाही होणार, का की आपण जे ऑपरेट केलंय ते आपण रिमोटनी केलेले आहे, म्हणजे रिमोटनी चालू केलेली आहे. तर त्यावेळेस काय करायचं, जे अनलॉक दिलेलं आहे, अनलॉक याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मधलं जे बटन आहे, काय काय रिमोटला वरती असू शकतंय वा खाली असू शकतंय, त्याच्याशी काही आपल्याला काही हे नाहीये. तर आपलं जे चिन्ह दिलेलं आहे लॉक उघडलेला जे दिसतोय तो आपल्याला 1 टाइम प्रेस करायचं आहे. जसं प्रेस केलं की तुमची जी गाडी चालू केली होती रिमोटवरनं ती बंद होऊन जाईल. ठीक आहे, याचं काम ते अनलॉकचं. आता थर्ड जे ऑप्शन आहे, लॉक केलेलं जे चिन्ह दाखवतंय व आपल्याला दिसतंय, तर ती जे चिन्ह आहे त्याच्यानी आपलं जे रिमोट लॉक होते, म्हणजे टायर लॉक होते गाडीचं. जर समजा आपण लॉक सेटनी आपण करतोय आणि जर त्याच्यानी लॉक करायचे एखाद वेळा विसरलोय आपण, तर जाता जाता आपण आज जे कार सिस्टम सारखं आहे, तर तुम्ही लॉकचं बटन दाबलं की तुमची जी मागची व्हील आहे ती बंद होऊन जाईल. मोटर जे आहे तो जाम होऊन जाईल. आणि जर कोणी हातबीत लावला आणि त्याला हे केलं, चोरी करायचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस काय होते, लॉक केल्यानंतर ते गाडी जसं स्टँडवरनं खाली उतरली की ते गाडीचं व्हील जे आहे तो लॉक होऊन जाईल. बॅक व्हीलचं मी म्हणतोय, तर बॅक व्हील लॉक होऊन जाईल आणि टायर लॉक होऊन जातो आणि अँटी थेफ्ट अलार्म चालू होऊन जाईल. तर हा याच्यासाठी दिलेला आहे. एक प्रकार तुम्ही म्हणू शकता की सेफ्टी. तर ते ओपन करण्यासाठी परत तुम्हाला जे अनलॉक जे मधलं बटन आहे तो दाबायचं आहे. तर लॉक जे आपण केलेलं होतं ते अनलॉक होऊन जाईल. चालू केल्यावरती परत आपल्याला अनलॉक करायचं, तर जे चालू केलेली गाडी होती ती याच्याने बंद होऊन जाईल. हे तिन्ही तुम्हाला कळलं असेल. तर हे असं करायचं रिमोटचे जे ऑपरेट सिस्टम आहे ते. थँक्यू आणि धन्यवाद.